कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय करू? खरं तर मला जावंसं वाटतंय। एक काम करते, जाते आणि त्यांना सरप्राईज देते आणि सगळं खरं सांगून टाकते। हा, हेच बरोबर आहे। निदान आज तरी स्वतःच्या घरी थांबायचं ना? काही म्हणालात का ताई? नाही म्हणजे तू आमच्या इथेच का नाही येत राहायला? लग्न झालं पण नाहीये तरी इथेच असतेस ना कायम, म्हणून म्हटलं। आता ह्या घराची सून होणार आहे ना मी, मग इथे येऊन राहणारच। आणि राहिला प्रश्न आजचा, तर माझ्या सासूबाईंनी बोलवलंय ना, म्हणून दुसऱ्या कोणाला स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत नाही। एक डोकेदुखी काही कमी होती तर दुसरी पण आली आहे लगेच घरात। मला ना आमच्या घरच्यांचं काही कळतच नाही। स्वतःचं स्टेटस बघून, स्टँडर्ड बघून जरा लोक शोधायची, तर हे काय नमुने शोधलेत, थर्ड क्लास। हे गुढी भारी दिसते ना, तिथून ना आपण हार सोडायला पाहिजे। आता इथं नाव घेतलेलं आपण। अगं शिवा, तू होतीस कुठे सांगा, आणि अशी अचानक कशी काय आलीस? मग अशी कॉल केला तर कॉलवर काही बोलली पण नाही। आणि हाताला काय लागले तुझ्या? मला तर वाटलं ती येतच नाही की काय। ए शिवा, असं न सांगता जाऊ नको यार, आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन येते यार। फोन तर पण थांबा जरा, तुम्ही मला आधी श्वास तर घेऊ द्या। आई सारखे प्रश्न विचारताय मला आधी पाया पडू द्या, मग मी तुम्हाला सगळं सांगते। शिवा, काय झालं काय तू सांगितलं नाही? मी सांगते सगळं, आत या, आत या ना, चला आत। तू सांग ना शिवा। अरे हो सांगते ना, चल ना। काय सांगणार? अरे एक लोचा झाला होता परत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।